नमस्कार गाईज. तर आज आम्ही चाललो होतो एका ब्राईडच्या मेकअपसाठी. म्हणजे आज हळदीचा मेकअप होता आणि माझा पहिला टाईम होता जेव्हा मी आज ब्राईडचा मेकअप पाहणार होते. म्हणजे मला खूप उत्सुकता लागली होती, ती कशी असेल, काय असेल, म्हणजे कसं काय असेल, काहीच नव्हतं. मग एकदम भारी वाटत होतं नवीन काहीतरी असं बघायला. आम्ही सगळं काही जे मेकअपचं सेटअप आहे ते एकदम मस्त लावलं होतं, हेअरस्टाईलचं, मेकअपचं. आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो मेकअपचा लूक करण्यासाठी. तर इकडं चाललं होतं पुढे मेकअपचं तयारी आणि आणि पाठीमागे हेअरस्टाईलचं चालली होतं. तर मस्तपैकी सुंदर असं, म्हणजे काय ते पोपटासारखं नसतं का, ते वर तुरा लावल्यासारखं तसं असं रोल करून ठेवलं होतं दीदीने. तर नवरीचं काय चाललं होतं काय माहिती, मनातली मनातच नवरी आपली हसत होती. आणि जी नवरीचे 2 कलरे होते ना, ते त्यांचं तर वेगळंच काहीतरी चाललेलं. मी त्याला विचारलं की नवरी कशी दिसते. त्याने फक्त असं हात करून दाखवलं. तेव्हा नवरी म्हणायला लागली की हो, त्यांनी रिॲक्शन तर केली आहे. आणि ह्या मावशीचं तर काहीतरी वेगळं चाललं होतं, चहा आणायचा न्यायचा काय वेगळं चाललं होतं. तर त्यांनी त्या मुलाने ड्रायर पाहिलं, त्याने ती पिन घेतली अक्षरशः आणि तो लावायचा प्रयत्न करत होता, पण त्याला काय त्या स्विचमध्ये बसलीच नाही. तिकडून एक मस्तपैकी एंट्री मारली त्या दुसऱ्या हिरोने, त्याला वाटत. आणि तिकडे त्या पोराचं मस्तपैकी काम सुरू होतं, त्या बोर्डमध्ये पिन घालायचं आणि ड्रायर सुरू करायचं. त्याला ते पिनसुद्धा बसत नव्हती. ते काय करत होता त्यालाच माहिती. त्याच्यात ते दुसरं पोरगं पण मस्तपैकी गेलं आणि त्याला पण नाही बसवता आलं. इकडं ही म्हटली नाही नाही इकडं नाही जमणार. परत ते तिकडे गेले, म्हणजे त्यांचं इकडं नाही तिकडं नाही. मग काय आमच्या मस्तपैकी मॅडम आल्या. मॅडमने घेतलं ते हातात. ते पोरं म्हणतात आम्ही लावतो. आमच्या मॅडम काय घेतलं गाच कोणी, लागलं. मग काय ते बघताय हवा, त्याच्यात हवा काय येईना, त्याच्यातून काहीच हवा येईना. ते दुसरं पण डोकून बघत आहे. ते म्हणते धर हवा दे. काय चाललं होतं त्याचं काय माहिती, वेगळाच प्रकार चालला होता. बघा आता पाहू शकताय कसं एकदम हनी सिंग नसतो का, त्या टाईपचे त्याला केस करायचे होते. वर वर म्हणते करत नाही का आपले. आता दुसरा पण हिरो आला, तो पण म्हणे मला तसंच करून द्या. आणि नंतर हा म्हणतोय नाही ग, हे काय केलंय मॅडमनी असं. दोन्ही पण हनी सिंग झाले आहेत, पाहू शकता तुम्ही. चला, नवरीचे कलरे तर आता रेडी झाले आहेत. तरी पण त्यांचं अजून तेच चाललंय, वर केस करायचे. एक झालं का एक येतच आहे ते केस करायला. आणि इतकं सुंदर केलं होतं मॅडमने आमच्या, तर त्यांनी डबल ते कोंब करून डबल विस्कटून टाकलं. आणि आपली मस्तपैकी ब्राईडची जे हेअरस्टाईल होती ती सुंदर अशी झाली आहे. म्हणजेच खूप सुंदर झाली आहे, एक नंबर. आणि मग काय आपली ब्राईड बसली होती. मग आम्ही फोटोशूट करायला गेलो. फोटोशूटवालीचं काय चाललं होतं काय माहिती. इकडून हात दे नवराचा आणि तिकडून दे, काय काय चाललं होतं काय माहिती. आणि आम्ही त्यांचेच व्हिडिओ काढत बसलो. मग काय कलवऱ्यांचं तर बापरे, नवरीचे फोटो बाजूलाच राहिले, यांचेच सुरू होते. ते म्हणत नाही का आधी पोटोबा मग विठोबा, तसंच आम्ही काहीतरी की हळदीचा लूक बाकी होता, पण म्हटलं आधी काहीतरी पोटाला खाऊन घ्यावं आणि मग नंतर जे काय आहे ते बघून घ्यावं. आणि खायला पण खूप सुंदर अशी भाजी होती. मी एकदम असं तेलकट वगैरे काहीच नव्हतं. मस्तपैकी बाजरीची भाकर आणि काळ्या मसाल्याची भाजी होती, मस्तपैकी चुरून खाल्ली होती. तर इथे 3-4 मुली आलेल्या होत्या, म्हणजे नवरीच्या कलऱ्या वगैरे असतील. त्यांना विचारलं नवरीचा मेकअप कसा झालाय, ते म्हणे खूप सुंदर झालाय.
त्या मुलीच्या ड्रेसला पाहू शकता तुम्ही, एक रुमाल लावला आहे. जेव्हा आपण लहानपणी नाकाला पाणी वगैरे यायचं तेव्हा ते रुमाल लावायचं. अक्षरशः त्यांच्याकडे बघून मला तेच आठवलं होतं. आणि पाहू शकता आपल्या हळदीचा लुक पण रेडी झाला आहे. हळदीचं जे लुक होतं ते पण एकदम रेडी झालं. जेवण केलंय तरी पण ते नवरीला कार्यक्रमामध्ये ते फळं वगैरे दिले जातात, तेच आम्ही नवरीचे चोरले होते. पाहू शकता इतकं सुंदर असं त्याचा कलर होता ना त्या ड्रॅगन फ्रूटचा, एकदम असं गुलाबी गुलाबी कलरचा होता, डार्क. आणि तोही बघा कशी चोरू चोरू खातीये. खूप सारे फळं होते. म्हटलं थोडेसे घरी पण न्यावे, पण आम्ही घरी काही नेले नाही बरं का ते. आणि पाहू शकता सगळं काही झालंय, आमचं आटपलंय आणि आता आम्ही आमच्या घरी चाललोय. एवढ्या रात्रीचं माझ्या फ्रेंड्स मला घ्यायला आल्या होत्या, एवढ्या रात्रीचं कशी येईल म्हणून. मग काय आम्ही आमच्या घरी गेलो.